गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झालं ना? किती वेळा कर. तुझं जे काम करत होतं ना फाईल मध्ये बघून ते कर. का झालं? फोन वाजलाय. मोठ्याने वाजला तो. हॅलो. येस सर. येस सर. येस सर. 1 मिनिट चेक करते, सांगते तुम्हाला. 1 मिनिट. काकू, धारीवालची फाईल तुमच्याकडे का? यश, ही धारीवालची फाईल आहे ना? नाही. अरे हो, रेड फाईल धारीवालची फाईल आहे. नाही नाही, ही धारीवालची फाईल नाहीये. यश, हीच आहे ही फाईल. धारीवालची फाईल नाहीये. नेहा, माझा ऐक प्लीज. हे बघ, नेहा नेहा प्लीज. यश, ही रेड फाईल आहे. ही धारीवालची फाईल नो, आहे. एक मिनिट. नेहा नेहा. काय करतोयस यश? का झालं? मच्छर होता वाटतं. हा सर, सॉरी सर, तुम्हाला नाही सर. आणि एक 27 जून सर. हो सर. हो हो सर. शूलेस. शूलेस. नाही सर. हो हा सर, सॉरी सर. हो, मी तुम्हाला बाकी डिटेल्स पाठवते. हो सर, मी विचारते अकाउंट डिपार्टमेंट. हो सर. तू ओकेस ना यश? नक्की? तुला कॉफी हवी आहे? चालेल. सर. नाही नको. यश, काय करतोयस? नाही, जरा पोट ना आज अनकम्फर्टेबल. मॅड झालायस तू, दुसरं काही नाही. मिस शेफाली, येस सर. काल ऑफिस मध्ये तुम्ही काय गोंधळ घालून ठेवला तुम्हाला माहितीये? काल ना सर, काल तर ऑफिस मध्ये पूजा होती ना सर. माझा तर दिवस खूप छान गेला. हेच, समोरचा काय बोलतोय ते नीट न ऐकता मध्येच आपली अक्कल पाझळता. अहो, कालच्या गोंधळाविषयी बोलतोय मी आणि तुम्ही मला पूजेविषयी सांगताय. तुम्हाला माहितीये तुमच्यामुळे काल किती टेन्शन मध्ये होतो मी. का सर, तुम्ही का टेन्शन मध्ये होता? तुमच्यामुळे. काल ऑफिस मध्ये पूजा होती आणि सर आले होते म्हणून मी काही बोललो नाही. आता त्या सगळ्या फाईल. कुठल्या फाईल सर? कुठल्या म्हणजे काल माझ्या केबिन मध्ये तुम्ही बाहेर नेल्या होत्यात ना, त्या सगळ्या फाईल्स. आणि सर समोर आल्यावर होळीचा रंग उधळावा तशा त्या उधळल्यात. हो, त्या फाईल्स. त्याचं काय झालं ना सर? काय झालं ते मला तुमच्याकडून ऐकायची गरज नाहीये. त्या फाईल्स मी प्रायोरिटी नुसार नीट अरेंज केलेल्या होत्या आणि त्यावर सरांची सही घ्यायची. कल्पना आहे तुम्हाला? आता त्या सगळ्या फाईल्स पुढच्या तासाभराच्या आत मला इथे माझ्या केबिन मध्ये हव्यात. ती प्रत्येक फाईल आणि त्याचा प्रत्येक कागद माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, कळलं? आता नुसतं उभ्या का? बोला काहीतरी. सर, तुम्हीच तर म्हणालात मध्ये मध्ये बोलू नका म्हणून. तुम्ही निघा बघू इथून. चालत्या बा इथून, जा. लेफ्ट हँडनी का टाईप करतोयस? लेफ्ट हँडनी काम केलं तर राईट ब्रेन साठी चांगलं असतं. वेडा झालायस यश तू.
शेफाली दिसत नाही. अरे घारतोंडे सरांनी आज तिला खूप झापले. ती त्यांचंच काहीतरी काम करत बसली आहे. सकाळपासून वेळच नाही मिळाला. एवढी कामं होती की डोकं वर करून पाहिलंही नाही. I know. It has been quite exhausting. एक्झॉस्टिंग. सकाळपासून एक फाईल कवटाळून बसलाय आणि म्हणे एक्झॉस्टिंग. खूप काम केलंस ना तू. एक मिनिट, तू आत्ता म्हणाली तुला डोकं वर करून बघायचाही वेळ नव्हता आज. तुझं माझ्याकडे कधी लक्ष गेलं का? आणि किरमाणींची फाईल आहे ती. इट्स एन इम्पॉर्टंट फाईल. धारीवाल. सॉरी, धारीवालची फाईल आहे ती. नेव्हरलेस इम्पॉर्टंट. ओके, म्हणून चेक करतोय मी ती. फाईल कुठे? शेफाली घेऊन गेली कधी? आत्ता. कुठे? घारतोंडे सरांच्या केबिन मध्ये. घरतोंडांकडे? इम्पॉर्टंट फाईल आहे. पीड लागलंय यशला. थांब थांब. काय झालं? तू माझी ती महत्वाची फाईल कशाला उचललीस? किती इम्पॉर्टंट आहे माहितीये मला. घेऊ दे आता जाऊन. ठीक आहे ना, त्या फाईल जात सेफ आहेत आता. आणि घारतोंडे सरांनी सांगितलं मला सगळ्या फाईल सबमिट करायला. पण ती फाईल तू का उचलली ए शेफाली? यार यश, सगळ्या फाईल्स मधला कागद ना कागद सरांसाठी इम्पॉर्टंट आहे. मग आधीच ते मला खूप ओरडलेत. आता तू ती फाईल घेऊन येऊ नकोस हा, नाहीतर तुला पण ओरडते. यश यश प्लीज यार, सगळं सरांच्या ताब्यात. चला चला बाजूला हो. सर सर सर, माझी एक महत्वाची फाईल आहे आतमध्ये, तेवढी मी घेतो. नाही नाही, माझ्या मर्जीशिवाय एकही फाईल आणि त्यातला एकही कागद कुणालाही मिळणार नाही. नाही नाही, पण सर ती. चला निघा तुम्ही. सर चला सगळ्या निघा निघा पण सर निघा. म्हंटलो. शेफाली! थँक गॉड आज ते काम झालं. तो लव्ह मीटरचा कागद जर का चुकूनही कोणाच्या हाताला लागला ना, तर माझा जीव जायची वेळ येईल. तुला सांगते नेहा, आज घारतोंडे सरांनी माझा जीवच घेतला होता यार. नेमका गोंधळ काय झाला शेफाली? लंबी कहाणी आहे, तुला जाता जाता सांगते. हो. यश तू पण चल ना, तुझं काम झालं असेल ना. नाही, मला जरा समीर सरांनी थांबायला सांगितलं. मी शेफाली, मी तुम्हाला काय करायला सांगितलं होतं आणि तुम्ही काय करून ठेवलंय? आता काय झालं सर, तुम्ही सांगितलं तेच तर केलं मी. काय मी सांगितलं होतं तुम्हाला आतमध्ये तो फाईलचा डोंगर तयार करून ठेवायला? हो, तुम्हीच तर सांगितलं सर की प्रत्येक कागद आणि प्रत्येक फाईल माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी सगळ्या फाईल्स तुमच्या केबिन मध्ये नेऊन ठेवल्या. सगळ्या म्हणजे संपूर्ण ऑफिसच्या सगळ्या फाईल्स असतात का? अहो, काल तुम्ही माझ्या केबिन मधून ज्या फाईल्स बाहेर आणल्यात ना, त्या फाईल्स बद्दल बोललो होतो मी. ते काय नाही, आज काही झालं तरी माझं काम पूर्ण झालंच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही घरी जायचंच नाही. अहो पण सर, हवं तर आज रात्रभर इथे ऑफिसमध्ये थांबा, पण माझं सगळं काम आज पूर्ण झालंच पाहिजे. त्या ज्या सगळ्या फाईल्स आहेत ना, त्या मंथ वाईज आणि डेट वाईज मला नीट अरेंज करून द्या. लक्षात येते? आणि त्यातली ती प्रॉफिट अँड लॉसची फाईल मला ताबडतोब हवी आहे. बस. अरे यार, हा घारतोंडेने मी माझ्या जीवावर का उठतो? एकतर दिवसभर काम करून मी इतकं दमले, आणि आता त्या फाईल अरेंज करण्यात किती वेळ जाईल? श्रेया, हो गॉड, का झालं? अगं आज माझी पार्लरची अपॉइंटमेंट आहे. नाही यार, नाही नाही नाही, मी माझी पार्लरची अपॉइंटमेंट नाही मिस करणार. ऐक ना नेहा, प्लीज ते फाईल अरेंज करण्याचं काम तू करशील का? नाही. काय झालं? नाही, नेहा का अरेंज करणार फाईल? एक मिनिट, तुम्ही दोघे असे अलटून पलटून ओरडताय का? शेफाली तू जा, मी करते. हा, नाही नाही, तू कशाला करणार नेहा? घारतोंडे सरांनी हिला करायला सांगितलंय ना, मग शेफाली सॉर्ट करणार. नेहा कशाला सॉर्ट करेल? ए यश, तू सुपर क्यूट आहेस म्हणून मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. नेहा आणि मी फ्रेंड्स आहोत, आणि
आम्ही बोलतोय ना, आम्ही बघून घेऊ आमचं. तू कशाला मध्ये पडतोय? मध्ये पडतो म्हणजे दिस इज नॉट फेअर. तू गोंधळ घातलायस की नाही, मग तो तू सॉर्ट केला पाहिजेस. एक मिनिट, ती काम करायला तयार आहे ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तू दरवेळी असं करते, स्वतःची कामं नेहमी दुसऱ्यांवर टाकत असतेस तू. मी ढकलते आणि मग जेव्हा तू समीर सरांच्या केबिन मध्ये सतत बसलेला असतोस तेव्हा तुझं काम कोण करतं? मी काम करत असतो तिकडे अच्छा, तू बसून. काम करतोस म्हणजे, Of आणि course. मग मी टाइमपास करते Of course, तू ऑफिस. time pass करते म्हणजे तू office मध्ये. बरोबर आणि मी चुकीची. तुला असं वाटतं तर बरोबर आहे. एक मिनिट. यश, मी करेन तिचं काम. शेफाली तुझा आम्ही करेन. नाही शेफाली का जा. यू कॅनॉट गो लाईक दिस. शेफाली लिसन टू मी. अशी शेफाली डोंट. नेहा 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 काही झालं तरी तो लव्ह मीटरचा कागद नेहाच्या हाताला लागता कामा नये. काय रे? अरे तू काय बघतोस का? आतमध्ये माझं एक काम आहे, ते करायचंय आता. किती छान वाटतंय मला माहितीये. आज किती दिवसानंतर ऑफिस नंतर माझा मित्र असा समोर दिसतोय मला. डबेवाली सोबत गेला नाहीये. चला एकत्र घरी जाऊ. चल. नाही, ऍक्च्युली मला घारतोंडे सरांनी एक काम दिलंय, ते मला पूर्ण केलं पाहिजे म्हणून मी थांबलोय. घारतोंडे सरांनी तुला काम दिलंय? हो. अरे त्यांना मार गोळी ते उद्या करणं. चल आपण घरी जाऊ. नाही असं कसं. घारतोंडे बॉस आहेत माझे, आणि ऍज अ बॉस त्यांनी मला एक काहीतरी काम सांगितलं, ते मला केलं पाहिजे. आणि आजचं काम असं उद्यावर टाकणं बरोबर नाही. चल मग मी नाही अरे, मी काय म्हणतो, ते माझं काम आहे, ते मला करू दे. आणि यू आर द बॉस, आय एम द एम्प्लॉई, सो माझं काम मीच केलं पाहिजे. अरे पण इथे पाहायला आहे कोण मुळात? मी तुला हेल्प करतो ना. आपण हवं तर सीसीटीव्ही फुटेज उडवून टाकू. चल. काय बोलतोयस तू? असं सगळं नसतं करायचं. ओके, मी करीन ते काम. तू हो पुढे, मी येतो. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. मला 1-2 कॉल्स करायचे, मी खाली थांबतो. तू काम झालं की मला खाली भेट. ओके? कशाला थांबतोयस तू खाली? तू गाडीत जाता जाता कॉल पूर्ण करून घे तुझे, है ना? मी येतो. अरे पण मला जायचंय ना तुझ्या बरोबर घरी. तुला प्रॉब्लेम काय रे? मला काही प्रॉब्लेम नाहीये, तू थांब. तू खाली थांब, मी येतो लगेच. ओके? हा. काहीतरी गडबड आहे. तू मला कटवतोयस का? कसली गडबड? मी आज जाऊन बघू का? काय बोलतोयस तू? मी काय लपवणार आहे तुझ्यापासून? तुझा खाली थांब ना. नक्की काही गडबड नाहीये? काही गडबड नाही सनी. जाऊ. हो हो. वाट पाहतो. मागच्या जन्मीनं डेफिनेटली हा बायको होता माझी. यश, तू इथे काय करतोयस? पिकबुक पिकबुक. ते खेळतात ना असं पिकबुक. समीर सरांनी काम सांगितलंय म्हणून तू थांबलायस ना. तू पिकबू का खेळतोयस? ऍक्च्युली समीर सरांनी सांगितलं की काय? उद्या केलं तरी चालेल ते काम. मग इथे कशाला थांबलायस? घरी जा. येस. या. यश,
नेहा ऐक. वाचलंय मी. हे बघ नेहा, मला का नाही सांगितलंस? नेहा ऍक्च्युली डिरेक्टली सांगायचं ना मला. दिसतंय तुझ्या डोळ्यात. वाचलं मी. शेफाली बद्दलचं प्रेम. काय काय दिसतंय माझ्या डोळ्यात? शेफाली बद्दलचं प्रेम दिसलं, ते वाचलं. हे दिसलं माझ्या डोळ्यात? डोळे तपासायला हवेत मला. एक मिनिट प्लीज. मग अशी मुद्दाम भांडला ना तिच्याशी? हा तिच्यावर खूप काम पडलंय म्हणून दया आली असेल तुला, हो म्हणून इनडायरेक्टली तिची मदत करण्यासाठी इथे थांबलायस, हो ना? हो. दिसतंय तुझ्या डोळ्यात. डोळे बरोबर बोलतेस तू नेहा. ऍक्च्युली शेफालीला मदत व्हावी म्हणूनच मी हे सगळं करतोय. यु नो, मला असं वाटतं तू जा आता घरी. शेफालीने मला सांगितलं थांबायला. अरे नेहा, पण आता मी आहे ना, मी आवरतो हे सगळं. तू जा, परी वाट बघत असेल, काका काकू काळजी करतील. नक्की? एवढ्या सगळ्या फाईल ठेवशील ना तुम्ही? ऑफकोर्स. बाय. बाय. हॅलो काकू, परी कशी आहे? एकदम ठीक आहे. शुभम करोती म्हणतीये. दीपक ज्योती नमस्तुते. काकू, ऑफिस मध्ये थोडंसं काम आहे. तासभर लेट झाला तर चालेल ना? अगं असं काय विचारतेस नेहा? काही काळजी करू नकोस, मी आहे परी बरोबर. आणि तिला भूक लागली तर मी जेवायला सुद्धा घालीन बरं का. तू ये आरामात. बरं का, ठेवते. शेफालीने अख्ख्या जगातल्या फाईल्स इथे गोळा केल्यात, तर मला हवी ती फाईल कशी मिळणार याच्यात? यश, तू असं वाघ बघितल्यासारखा काय ओरडतोयस? तू घरी गेली होतीस ना, तू का आलीस परत? हो, मी केला काकूंना फोन. काकू आहेत परीसोबत, म्हणून उशीर झाला तरी चालेल म्हणून तुला मदत करायला आले. मी इथे सगळ्या माझ्या फाईल्स अरेंज करून ठेवलेल्या नीट. तू एक काम वाढवून ठेवलंस यश. सगळ्या फाईल्स खाली टाकल्यास परत. नाही नाही नेहा, म्हणूनच तुला सांगितलं तू जा ना, मी माझ्या पद्धतीने करतोय काम. नेहा प्लीज लिसन. नेहा, आय विल डू इट. मी करते.